नमस्कार मित्रांनो, वामन बरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज मी प्रवास करतोय हातखांब्यापासून ते संगमेश्वरपर्यंत। एक भाग मी पब्लिश करण्यासाठी वांद्रीपर्यंत रेकॉर्ड केला आहे आणि वांद्रीच्या जरा पुढे आलो आहे मी आणि दुसरा भाग आता मी रेकॉर्ड करतोय। इथून सुरुवात केली आहे मी रेकॉर्ड करायला। दोन भागामध्ये हा प्रवास मी पब्लिश करणार आहे। इथे समोर हे सुंदर झाड दिसतंय बघा। फार कमी झाडं आता शिल्लक आहेत जी आपल्याला जुन्या हायवेची आठवण करून देते। ती अशी झाडं दिसतात मध्ये मध्ये। ही सगळी झाडं जी आहेत ते आपल्याला जुन्या हायवेची आठवण करून देतात। सो त्यातलंच एक झाड ते तुम्ही बघितलं असेल। बाकी जी उंच उंच झाडं होती किंवा मोठी झाडं होती ती सगळी तोडली गेली आहेत। आत्ता तरीही तुम्ही कोकण आहे त्यामुळे पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो, त्यामुळे काही प्रमाणात झाडं पुन्हा येतात। पुढच्या पावसाळ्यापर्यंत त्याच्या 2 पावसाळ्यानंतरसुद्धा तुम्हाला सगळं हिरवगार दिसायला लागेल इथे, ती गोष्ट वेगळी। पण जी जुनी पुराणी झाडं होती ती मात्र आज इथे दिसत नाहीत हायवेवर। तर आपण प्रवास करतो आहे मुंबई गोवा, हा जुना NH17 जो हायवे होता त्या हायवेवर, आणि आता त्या हायवेचं नामांतरण झालं आहे पनवेल ते कन्याकुमारी म्हणजे NH66। आणि सध्या आपण गेल्या भागापासून या हायवेचा जो स्ट्रेच आहे स्पेशली हातखांबा ते संगमेश्वर या स्ट्रेचचा जो अपडेट आहे तो बघायचा प्रयत्न करतो आहे। मी प्रवास करतो आहे संगमेश्वरपर्यंत, माझं खाजगी काम आहे त्यासाठी मी जातो आहे। तर म्हटलं शूट करूया। आणि तुम्ही आत्ता बघताय वांद्रीच्या पुढे आल्यावर पुन्हा एकदा चारही लेन आपल्याला ओपन झालेल्या दिसत आहेत इथे, आणि आजूबाजूला तुम्हाला जो निसर्ग आहे तोही सुंदर निसर्ग, त्याशिवाय एका बाजूला नदी वाहताना दिसती आहे। त्यामुळे हे चित्र हा निसर्ग एकंदरीतच जो प्रवास आहे तो आपल्याला एक जबरदस्त एक्सपिरियन्स देऊन जातो। आता इथे पुढे बहुतेक डायव्हर्जन असावं म्हणून त्याने स्लो केली आहे। ओव्हरटेक करायची घाई मी आत्ता करत नाही याला। हां, हे बघा दिसतं आहे की डायव्हर्जन आहे। अनेक ठिकाणी अशी डायव्हर्जन आहेत मित्रांनो या रस्त्यावर सध्या। त्यामुळे सध्या तरी या स्ट्रेचमध्ये स्पेशली हातखांबा टू संगमेश्वर थोडी सांभाळून गाडी चालवणं गरजेचं आहे। बाकी इथे 2 लेन झालेले दिसत आहेत बघा। ओके, जरा पुढे आल्यावर आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण 2 लेन झालेल्या दिसतात। आपण आत्ता साधारणपणे सोनगिरीच्या जवळपास असू। साधारणपणे सोनगिरी, त्यानंतर जे परचुरी ब्रिज येईल त्या ब्रिजवरून तुम्ही गुहागरपर्यंत जाऊ शकता। त्यानंतर त्याच्या पुढचा जो भाग असेल तो अगदी जवळचा भाग म्हणजे संगमेश्वर नंतर जवळच येतं। कुरधुंडा वगैरे हा सगळा भाग हा कवर करतो आहे आपण आत्ता। आणि आत्ता या स्ट्रेचमध्ये तुम्ही बघताय 2 लेन झालेले आहेत व्यवस्थित। 2 लेनसुद्धा दिसत आहेत झालेले पलीकडे, पण काहीतरी छोटं मोठं काम असेल त्यामुळे ते सुरू नाही केलेत। पण एकंदरीत आत्तापर्यंत जो मी प्रवास केला आहे त्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो की एक वर्षभरापूर्वी मी प्रवास केलेला या रस्त्यावर। त्यानंतर मध्यंतरी मी आलोच नाही इकडे, मी तुम्हाला पहिल्या भागात पण सांगितलं, आणि आलो तर रात्री उशिरा वगैरे असा। तर तोही कंपेअर केला तरी या हल्लीच्या एक 3 ते 4 महिन्यामध्ये खूप चांगली प्रगती दिसती आहे मला। आता इथे पण डायव्हर्जन आहे, पण हे 2 लेन तयार दिसत आहेत आपल्याला। हे 2 लेन आहेत तयार झालेले। आणि आत्ता आपण ह्या भागामध्ये आलो आहे। इथे समोर तुम्हाला तो डोंगर दिसतोय सोनगिरीचा। सो आपण आता त्या परचुरी ब्रिजच्या जवळपास कुठेतरी आलोत, आणि इकडून आतमध्ये जो रोड गेला आहे तिकडे गावाकडे गेला आहे। इथे थोडासा पॅच खराब आहे, पण इथे मशिनरी दिसते आहे तुम्हाला, काम चालू आहे आता सुद्धा। लेटेस्ट तुम्हाला दिसतंय बघा, हे काम चालू आहे। हा व्हिडिओ मी करतोय मार्चच्या जवळजवळ शेवटच्या वीकमध्ये। सो तुम्ही जर नंतर बघितलात तर लक्षात ठेवा हे अपडेट मार्चच्या लास्ट वीकचं आहे जवळजवळ। आपण आता बरोबर परचुरीच्या जवळ आलोत, परचुरी ब्रिजच्या जवळ जाऊत आपण। इथून कुठून तरी रस्ता हा बघा दिला, इथे खाली जायला रस्ता आहे परचुरीला। आणि इथे जो उजव्या हाताला रस्ता दिसतोय तिथून तुम्ही देवरुखला पण जाऊ शकता। सो हा एक मोठा चौक आहे की जिथून गुहागरला रस्ता जातो
किंवा इतर भागांमध्ये गणपतीपुळे वगैरे इकडे पण जाऊ शकता. कनेक्टेड आहेत रोड ते सगळे. आणि उजवीकडे जो रोड गेला आहे त्याने तुम्ही देवरुख वगैरे साखरपा वगैरे त्या भागात जाऊ शकता. बाकी इथे थोडा रस्ता खराबच वाटतो आहे. इथे थोडा जास्तीच खराब आहे. खड्डे आहेत मोठ्या प्रमाणावर इथे. आता ओळखता येत नाही पटकन की काही गोष्टी अशा झाल्यात ना, म्हणजे आजूबाजूला पण बरीच घरं पाडून नवीन घरं बांधली गेली आहेत. त्यामुळे पूर्वी कसं पटकन सांगता यायचं की हा भाग आला. आता काही बोर्ड बघून वगैरे पटकन लक्षात येतं किंवा काही मेजर ज्या खुणा आहेत त्याच्यावरून पटकन लक्षात येतं, पण काही ठिकाणी पटकन लक्षात येतही नाही. ओके, तुम्ही इथे बघताय आता या भागामध्ये तुमच्या लक्षात येईल की आता संगमेश्वरच्या जवळ आलोत आपण आणि इथे तुम्हाला 2 लेन व्यवस्थित दिसत आहेत. अर्थात तिकडच्याही 2 लेन झाल्यात, पण कदाचित ती माती भर घालतायत आणि मधल्या पट्टीमध्ये पण ती माती भरतायत ना, ती रस्त्यावर आली म्हणून कदाचित तिकडचे 2 बंद ठेवलेत लेन. बाकी इकडे सगळा रस्ता झालेला दिसतोय आता. हां, तर लास्ट व्लॉगमध्ये मी चर्चा करत होतो की किती % काम झालं आहे मुंबई गोवा हायवेचं. तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे 90%, काही लोकांचं 70-80%. मला पर्सनली वाटतं आहे की 70 ते 80% काम झालं आहे आता. आणि कारण मी 90% का म्हणत नाही आहे की बऱ्याच ठिकाणी कसं झालं आहे की 2 लेन चालू केलेत आणि 2 लेनचं काम जसं आता इथे दिसतं आहे बघा, पेंडिंग पडलं आहे. सो इथे तर हे 2 लेन पण खराबच आहेत. पण असं बऱ्याच ठिकाणी आहे. काही ठिकाणी बायपासची कामं चालू आहेत, काही ठिकाणी ब्रिजची कामं चालू आहेत, पॅच चालू आहेत, काही ठिकाणी ओव्हरब्रिज. आता पाली आणि लांजाच बघा तुम्ही. आपण म्हणतो आता की पालीपासून किंवा हातखांब्यापासून खूप चांगला रस्ता झाला आहे आता, पण मधले जे ओव्हरब्रिज आहेत ना, जे हातखांबा, पाली किंवा लांजा, याची आत्ता जी स्थिती बघितली ना तर वाटत नाही की ते अगदी पुढच्या मे महिन्यापर्यंत तरी कंप्लीट होतील का, असं वाटतं आहे मला. कारण खूप काम बाकी आहे. पावसाळ्यात तर काम बंदच राहणार आहे 200%. पण तरी मला असं वाटतं गणपतीला तुम्ही याल ज्यावेळी, ते तुम्हाला खूप चांगला रस्ता दिसेल. ओके, इथे मुद्दाम गाडी थांबवली आहे मी. थोडा नदीचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आणि मग पुढे जाऊ आपण. ओके, सो तुम्ही बघितलं की किती सुंदर इथे बाजूने वाहणारी नदी आहे, त्याचा नजारा आहे. अर्थात पुढे जाऊ नका इथे कोणतंही सध्या तरी, कारण रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे कोणतंही असं सुरक्षेच्या दृष्टीने काही असं लावलेलं नाही आहे. त्यामुळे पटकन नदीमध्ये पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्यतो इथे गाडी पार्क करून वगैरे पुढे जाऊ नका, कारण एकदम लागून नदी आहे इथे या भागामध्ये. बाकी इतर भागामध्ये थोडं डिस्टन्स आहे, पण इथे जरा लगेच आहे. तर मी मगाशी हे म्हणत होतो की कदाचित तुम्ही गणपतीला ज्यावेळी याल त्यावेळी तुम्हाला खूप सुखद अनुभव मिळेल. ॲटलिस्ट 2 लेन तरी तयार असतील बऱ्याच ठिकाणी आणि जवळजवळ 80% काम झालेलं असेल गणपतीपर्यंत, अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. आणि ज्या गतीने आता हे काम चाललं आहे गेल्या काही दिवसांमध्ये, ते पाहता मला पूर्ण अपेक्षा आहे की तुमचा जो प्रवास असेल गणपतीचा, मुंबईकरांचा किंवा जे चाकरमानी असतील त्यांचा, कोणी बाहेरून येत असेल तर त्यांचा हा प्रवास सुखद होणार आहे. कारण इथे पण तुम्ही बघताय आत्ता मी गेल्यावेळी ज्यावेळी प्रवास केलेला त्यावेळी खूपच कंटाळवाणा पॅच होता, पण आता स्टील मी बघतोय 1 तासाच्या आतमध्येच अर्थात मी थांबत येतो आहे, मी हा प्रवास कंप्लीट करतो आहे. ओके, आता थोडंसं लास्ट पॅचमध्ये तुम्हाला दिसतं आहे की जसं संगमेश्वर जवळ येतं तसं अजून काम बाकी आहे आणि अर्थात असणारच आहे, कारण इथलं थोडं क्रिटिकल काम आहे संगमेश्वरमधलं.
तुम्हाला माहितीच आहे संगमेश्वर खुद्द जे शहर आहे तिथे किती अवघड आहे रस्ता करणं. एक तर दाट लोकवस्ती, त्यातही जमीन मिळणं, त्या मिळालेल्या जमिनीवर नियोजन करणं, या सगळ्या गोष्टींना निश्चितच वेळ लागला असेल. आणि आजही तुम्ही बघताय की सगळं काही अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काम चालू आहे. पण ब्रिजची स्थिती मात्र चांगली दिसती आता. बघा, तुम्ही प्रवास केला असेल पूर्वी, आता तुमच्या लक्षात येईल. आपण 2 ब्रिजच्या मधून गेल्याचा एक अनुभव मिळतो आपल्याला, कारण साईडला 2 ही मोठी ब्रिज तयार होत आहेत आणि जुनं जे ब्रिज आहे आपलं NH17 वालं, ते अगदी मधून आहे. सो हा एक वेगळाच अनुभव आहे. बघा, दोन्ही बाजूला मोठी मोठी ब्रिज जी थोडी वरून जात आहेत, चांगल्या हाईटला आहेत, म्हणजे नदीवरचं पाणी वर येणं वगैरे असले प्रकार, हायवे बंद पडणं असले प्रकार होणार नाहीत. खूप चांगलं. मी ही एक गोष्ट नक्कीच तुम्हाला सांगेन की बऱ्याच ठिकाणी ब्रिजची हाईट एवढी सुंदर ठेवली आहे यांनी, आणि ती गरजेचीच होती. इट इज अ पार्ट ऑफ प्लॅन. तो बरोबरच आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पावसाळ्यामध्ये कोकणात जे पूर येतात, त्याने जे रस्ते ब्लॉक होतात, तो प्रकार इथे बघायला मिळणार नाही आहे, आणि ते खूप छान आहे. आणि आता आपण संगमेश्वरमध्ये आलोत आणि ट्रॅफिक जरा जास्तीच होतं, कारण काय, एकदम छोटा रस्ता आहे. त्याशिवाय एक रस्ता देवरुखला जातो आहे, उजवीकडे एक खाली बाजारात जातो आहे. त्यामुळे इथे ट्रॅफिक जाम होणं साहजिकच आहे, नैसर्गिक आहे. तुम्ही बघताय बस स्टँड पण आहे इथेच. बस स्टँडच्या जरा पुढे जाऊ आपण आणि आपला ब्लॉग थांबू, कारण आपल्याला परतीचा प्रवास पण करायचा आहे. मला पुन्हा रत्नागिरीला पण जायचं आहे. सो इथे तुम्ही बघताय लालपरी कुठे चालली आहे, ही गणपतीपुळे, पिंपरी चिंचवड गणपतीपुळे. सो ही बस आता इथे पोचलेली आहे आणि आपण आपला आता प्रवास थांबवणार आहोत. इथे बघताय तुम्ही, बऱ्यापैकी तुमच्या लक्षात येईल जुनी आपली हॉटेल्स, जुने आपले बेकरी, जिथे फेमस हॉटेल होतं, सगळं काही तिथलं गेलं आहे. ते कुठेतरी थोडंसं बाजूला सुरू झालं असेल, मला आता त्याची कल्पना नाही आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की इथली एक फेमस मिसळ होती, मला नाव पटकन लक्षात येणार नाही. आणि त्याशिवाय बऱ्याच गोष्टी इथे फेमस होत्या. बेकरी पण एक होती, समोसा तिथे छान मिळायचा वगैरे वगैरे. खाजा एक मिळायचं, जे बंगाली खाजा, तेही आता सगळं काही मला वाटतं थोडंफार शिफ्ट होईल. सो कसा वाटला प्रवास तुम्हाला मित्रांनो? तुम्हाला मी अपडेट द्यायचा प्रयत्न केला. माझा संगमेश्वरपर्यंत प्रवास होता. सो हातखांबा ते संगमेश्वर या प्रवासादरम्यान तुम्हाला मी दाखवलं की हायवेची सद्यस्थिती काय आहे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि तुमचा एक सबस्क्राईब मला प्रेरणा देतो नवीन व्लॉग करण्यासाठी. सो धन्यवाद मित्रांनो.